हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन. फ्रेंड्स, आज ना आपण एक थेपल्याचा प्रकार करणार आहोत. त्याचं नाव आहे दुधी भोपळ्याचे थेपले. अगदी साधे सोपे, म्हणजे घरातले इंग्रेडियंट्स आहेत ना त्यापासूनच आपण करणार आहोत. आणि महत्वाचं म्हणजे आता बरेच लोक आहेत ना भोपळा खात नाही, तर अशा पद्धतीने पण आपण रेसिपी मध्ये ऍड करू शकतो. आणि अजून एक गोष्ट म्हणजे की आता उन्हाळ्यात काय होतं की एक्स्ट्रा परत आपल्याला किचनमध्ये थांबायचं, वेगळी परत भाजी करा, पोळी करा, त्यापेक्षा दुधी भोपळ्याचे थेपले केले आणि घरी लावलेलं दही, चटणी किंवा मग लोणचं असं दिलं की झालं, साधा सोप्पा आपला छोटंसं मेन्यू आपलं तयार. दुधी भोपळ्याच्या ठेपल्यासाठी ना आपल्याला आधी एक ठेचा करून घ्यायचा आहे. त्यासाठी मी मिक्सरचं छोटं भांडं घेतलंय. त्यातनं आल्याचे 2 तुकडे घेतलेत मी छोटेसे आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या. आता आपण मस्तपैकी ना हे बारीक वाटून घेऊया. आपण मस्तपैकी ठेचा करून घेतलेला आहे. आता दुधी भोपळ्याच्या थेपल्यासाठी आपण पीठ भिजवायला घेतोय. एका बाउलमध्ये मी ना हा जो पिवळा बाउल आहे छोटा, तो किसलेला मी ना दुधी भोपळा घेतलेला आहे. आणि वजनाच्या प्रमाणे बघितलं तर पावशेर दुधी भोपळा आपण किसून घेतलेला आहे. 2 ते 3 चमचे दही, 1 चमचा तीळ, अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा जिरे पूड, अर्धा चमचा धने पावडर, 2 चमचे आपण ना कसुरी मेथी घेतलेली आहे. ती अशी ना हातावर क्रश करून आपण ह्याच्यावर टाकूया. पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद, 2 चमचे तेल, यात चवीप्रमाणे मीठ. आपण हा जो ठेचा केला होता ना हा सगळा टाकून घेऊया त्याच्यात. पण आधी हे सगळं छानपैकी मिक्स करून घेऊया. हे मिक्स करून झालेलं आहे. आता त्यात ना अर्धी वाटी बेसन टाकलंय, डाळीचं पीठ टाकलंय. आता ह्याच्यात ना मी 2 वाट्या म्हणजे आमटीच्या 2 वाट्या मी कणिक घेतलेली आहे, ती आपण आता ह्याच्यात टाकून घेऊया. आता आपण आधी हे सगळं मिक्स करून घेऊयात, कारण आता ह्याच्यात ना आपण काय केलंय की दुधी भोपळ्याचं अंगचं पाणी असतं, त्यानंतर मग थोडं दही असतं आणि त्यात आपण तेल पण टाकलंय. सो आधी आपण काय करूयात, हे सगळं मिक्स केल्यावर आपल्याला पाण्याचा अंदाज येईल त्या पद्धतीने आपण 1-1, 2-2 चमचे पाणी ऍड करून हे पीठ छान घट्ट भिजवून घेऊयात. घट्ट ह्याच्यासाठी कारण ना काय होतं माहितीये का की आपण हे 5 मिनिटं झाकून भिजवून ठेवणार आहोत आणि दुधी भोपळ्याला पाणी सुटतं, मग ते सैल होईल. मग यासाठीच आपण यानं पीठ मळतानाच आपण घट्ट मळून घेऊया. आपण पीठ छान घट्ट मळून घेतलेलं आहे. आपल्याला एकही थेंब पाण्याची गरज पडलेली नाही. जेवढं ते मॉइश्चर होतं, ओलसरपणा होता, त्यात आपण पीठ छान भिजवून घेतलंय. आता 1 चमचा तेल टाकून आपण यानं छानपैकी ग्रीस करून घेऊया. आता आपण ना तेलाने ग्रेस करून ठेवलेला आहे. आता आपण ना एक बरोबर 5 मिनिटं झाकण ठेवूया. आता 5 मिनिटं झालेली आहेत. आपण थेपले लाटून घेऊया. आपण ना थेपल्याच्या पिठाचा गोळा घेतलेला आहे. लिंबाची साईज असते ना तेवढा घ्यायचा आहे. आपण जे रेग्युलर पोळी घेतो, पोळीच्यासाठी आपण जो गोळा घेतो त्याच्यापेक्षा छोटा घ्यायचा आहे. आता आपण ना सुक्या पिठात ना हा बुडवून घेऊया आणि पातळ थेपले लाटून घेऊयात. आपण छानपैकी ना थेपला लाटून घेतलेला असा पातळ लाटायचा आहे. आणि आपण ना ह्याच्या आधी मेथी थेपला केलेला आहे, त्याच्यात पण भरपूर टिप्स दिलेल्या आहेत. त्याची मी लिंक आहे ना डिस्क्रिप्शन मध्ये शेअर करणार आहे. मी ना थेपले भाजण्यासाठी ना एक तवा ठेवून घेतलेला आहे मीडियम गॅसवर. आता आपण हा थेपला ना टाकून घेऊयात ह्याच्यावर. थेपला टाकल्यावर ना लगेच आपण 1 मिनिटाने ना छानपैकी उलटून घ्यायचा आहे. थेपले भाजायला वेळ कमी लागतो आपल्याला ना, थोडंसं मीडियम गॅस किंवा मोठ्या गॅसवर फटाफट भाजून घ्यावे लागतात. जर तुम्ही जास्त वेळ जर थेपले भाजले तर ते कडक होऊ शकतात किंवा वातट होऊ शकतात, असे माऊसर होणार नाही. आता ना आपण या साईडनी ना छानपैकी तेल इकडे लावून घेऊयात आणि उलटून घेऊयात लगेचच, कारण आता 1 मिनिट झालेला आहे. म्हणजे खालच्या साईडने आता छान भाजेल. इकडून तुम्ही बघू शकताय अगदी बारीक बारीक आहे ना स्पॉट आलेले आहेत. आता आपण या साईडनी पण तेल लावून घेऊयात
आणि काय करूयात की तिकडे 30 सेकंद आपण भाजून घेतलेलं आहे. येस, आता इकडून छानपैकी भाजला गेलाय. त्या साईडने भाजायला अगदी 10 सेकंद लागतील आपल्याला. आता ना 10 सेकंदांनी बघायचं. येस, आपला थेपला ना मस्तपैकी भाजून तयार झालेला आहे. बघा किती कमी वेळात आपल्या थेपला भाजला गेलेला आहे. आणि अशा पद्धतीने आपण सगळे थेपले करून घेऊयात. आपण सगळे थेपले करून घेतलेले आहेत आणि या अंदाजात जवळजवळ 7 ते 8 थेपले होतात. तर फ्रेंड्स, मस्त असे आपले दुधी भोपळ्याचे थेपले तयार आहेत. आणि त्याबरोबर ना आपण मस्त घरी लावलेलं दही पण सर्व करून घेतलं. तर फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला आजची थेपल्याची रेसिपी? आहे ना साधी, सोपी आणि झटपट होणारी. हे थेपले तुम्ही ना प्रवासात सुद्धा कॅरी करू शकता, कारण 3 ते 4 दिवस आरामात टिकतात. आपण ना ह्याच्या आधी सुद्धा ना मेथी थेपल्याचा व्हिडिओ केलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे. सो तुम्ही नक्की करून मला कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू.